परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तर परभणीच्या घटनेवरून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। परभणीतील दोषींवर कारवाई करावी आणि मृत झालेल्या कार्यकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे। तर आंदोलकावरील झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केलाय। बोधबोडण येथे भाव मिळत नसल्याने कापूस जाळून शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। तर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। अशातच कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत। त्यामुळे आज यवतमाळ तालुक्यातील बोधबोडण येथे शेतात शेतकऱ्यांनी कापूस जाळून आंदोलन केले। तर शेतकरी आत्महत्या होत असताना राज्य सरकार उपाययोजना करत नाहीये, अशी शासनाने कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। आमची शासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या कापसाला किमान 10,000 रुपये भाव द्यावा, आमच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्यावा। कारण आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपणच विरोधी पक्षात असताना आपणच भाववाढीची मागणी केली होती, आपणच सोयाबीनला 7,000 रुपये भाव मागितले होते, आपणच कापसाला 10,000 रुपये भाव मागितले होते। आज तुमच्याकडे सत्ता आहे आणि आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात आणि मी म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या भावाला चांगला माल देऊन एक शेतीवेडा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण भारतात एक प्रसिद्धी लावा, एवढीच आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमच्या ह्याच मागण्या आहेत की आमच्या कापसाला भाव मिळावा आणि सोयाबीनला भाव मिळावा। तर आमची भाववाढ होत नाही आहे, म्हणूनच आम्ही आमच्या शेताच्या बांधावर एक छोटंसं प्रातिनिधिक स्वरूपावर आंदोलन केलेलं आहे आणि कापूस फेकून आम्ही आमचा इथे आंदोलन करून आम्ही निषेध नोंदवत आहोत। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आहे, एक पराठी पाहिजे, ह्याच्यामागे 1-2-4 बोंडे बी नाही आहे। कापूस काय हेक्टरी काय पिकणार आहे, एकरी काय पिकणार आहे, त्याला भाव बी कमी आहे। 10,000 रुपये मी दिलं कमसे कम, सोयाबीनला 7,000 दिलं तर कास्तकार जगल। मुद्रेचे भाव वाढून कास्तकाराला काय मिळणार आहे, खत वगैरे सगळं वाढून आहे, त्याच्यामुळे काय वाढणार, काय मिळणार आहे आम्हाला कास्तकाराला। आपल्याकडे सरकारची मागणी एकच आहे, कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव, हेच मागणी आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबर पासून सुरू झाले। यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलाय। तर यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी आणि SRPF कंपन्यांचाही समावेश आहे। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 2024 वर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर यावेळी पंकजा मुंडे आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाला। तर चला पाहूयात नेमकं काय म्हणाला पंकजा मुंडे। आज मी 10 वर्षानंतर तब्बल नागपूरच्या या प्रांगणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे। मला खूप आवडायचं नागपूरचं अधिवेशन आणि आज मी मंत्री म्हणून परत नागपूरच्या अधिवेशनामध्ये आलेली आहे। मी खूप एक्साइटेड आहे आणि खूप उत्साह आहे माझ्या मनामध्ये आणि खूप काम करण्याची जी काही एनर्जी साठवून ठेवलेली आहे ती कामामध्ये वापरायची आहे। थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल। फ्लावर उत्पादक शेतकरी संकटात असून बाजारात फ्लावरचे दर कोसळल्याने उत्पादन खर्चही फिटेनासा झाल्याने फ्लावर उत्पादक शेतकरी हे चिंतेत असताना पाहायला मिळतात।
तर सध्या बाजारामध्ये भाजीपाला पिकांचे दर प्रचंड कोसळले असून यात फ्लावर हा केवळ 2 ते 3 रुपये किलोने विकला जातोय. येवला तालुक्यातील धुळगाव येथील शेतकरी संभाजी वाळके यांनी आपल्या 1 एकर शेतीत 50,000 रुपये खर्च करून फ्लावरची लागवड केली होती. मात्र फ्लावर काढणीस आल्यानंतर भाजीपाल्याचे दर हे कोसळल्याने संभाजी वाळके यांचा लागवड खर्च देखील निघाला नाहीये. मी संभाजी वाळके, धुळगाव, तालुका येवला. मी आपल्या 1 एकर शेतामध्ये फ्लावर लागवड केली होती. मला फ्लावर लागवडीसाठी रोप, त्याची खाद, मल्चिंग पेपर हा सगळं एकूण खर्च 50,000 रुपये झाला होता. पण फ्लावर इतकं भारी आल्यानंतरही मार्केटमध्ये आवक वाढल्यानंतर तेजीने आवक वाढल्यामुळं मार्केटमध्ये 2 आणि 3-4 रुपये किलो फ्लावरची मागणी चालू झाली. तर मी याचा विचार केला आणि हात विक्रीने अक्षरशः 10 रुपये गट्ट्यांनी मी प्रत्येक बाजारात विकला. आत्तापर्यंत मला 30,000 रुपये झालेले. अजून माझा 20,000 रुपये खर्च निघणं बाकी आहे. पण आता माझा प्लॉट संपत आलेला आहे. अजून मला 10,000 होतील याची शाश्वती आहे. मी 10,000 तोट्यात आहे. सरकारकडे माझी एवढीच मागणी आहे की बाकीच्या पिकांना जसा हमी भाव आहे तसं भाजीपाला पिकाला पण हमी भाव भेटावा, एवढी माझी सरकारकडे विनंती.